वडा. अण्णा दे की मला एक वडा. मेंदू वडा दे की मला एक वडा. मी आहे इन्स्पेक्टर विजय सिंग चौहान ऑन ड्युटी. रुक जा. मी साहेबाकडे तुझी कंप्लेंट करणार आहे. तू काय खाऊ घालतोय लोकांना? सस्ते का माल सस्ते में, ते पण खराब तेल वापरून. अरे येडा खायचा. अरे माझा माल चांगलाच असतो जी. तेल लगा के. थांब. मला चौकशी करू दे. अय्यो पैसा लागते जी. थांब. अय्यो अजून माझं अजून गिराईक पण नाही झालं जी. पाहुणे का टाइम. हा वडा अजून कुक्कड का आहे? याने लोकांचे पैसे खाल्ले आहेत का सांगा, नाहीतर मी तुला रिमांड मध्ये टाकेल. आणि याला कचेरीत टाकेल. रिमांडमध्ये कशाला जी? अय्यो मी गरीब माणूस असती. अय तहान लागेल, 2 घोट दे ना प्याला. अय्यो मी पाणी नाही आणलं जी. माझी हाताला मागे असते. बाय अशी माझी बापा जेव्हा बाबा चित्तूर गेला आवडी दे बापा. काही उरला असेल तर आता दे रे. मला लय भूक लागली रे. अरे तुझ्या टोपीत काय आहे रे? अय्यो वेद वड्याची इडली सांबार आहे. फक्त 5 रुपयाला एक आणि 7.5 रुपयाला 4 जी. अरे बड्याचा वास तर असा येतोय की जणू कधी दुःख राहतोय. काका कोणाच्या जी? अय्यो बाजूला हो. अरे कावळाचा अवतार घेऊन कशाला आला जी? तुला हट जी. अरे अण्णा तुम्हाला नाही ओळखलं? अय्यो अशा कावळ्या माणसाला मी ओळखत नव्हती जी. अरे तू घरी फास पाडती हाय. अय्यो तू कुठे का घरी बसती जी? अरे दिसत नाही तुला माझ्या तोंडावर. अय्यो तुझा तोंड काढा आणि तुझं मन पण काढा जी. चांगला माणूस आहे रे. अरे मी जंगलात जाऊन चित्र पकडतो आणि गावात येऊन निघतो. अरे वर्षभर बसून याच गावात आहे बघ. पण आता माझे चित्र पण कोणी घेत नाही. अरे शिकारीला वनवास बाजूला पुंजला असतो अण्णा. आमचं हे जीवन असंच असतं बघ. एका गावावरून दुसऱ्या गावावर जायचं, चित्र विकायचे आणि भाकर तुकडा मिळेल तो खायचा आणि आता जगायचं. आता याच गावात मुक्काम ठोकलाय बघ. अय्यो डोक्याला. अय्यो छी 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 छी. तुझ्या या घाणेरडीचं जोड्यातून असा वास येतोय. माझी टोपलीतली वडे पण अशी आत्महत्या करायला बघताय जी. अय्यो तुझ्या चित्राचा वास असा येतोय की माझी कढई अगदी तुझ्या तोंडासारखी काळी पडेल जी. तेल लगा के. इतकं बेकार नको बोलू रे. तेल लगा के. अण्णा मला वडा दे की. अय्यो पैसे दे की. नाहीतर मी तुझी कंप्लेंट करणार. तुला गोळ्या घालणार. छा 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 छा. आणि याला जेल मध्ये टाकणार. हा आहे प्रख्यात गुंड चित्र तस्कर. हे डुगऱ्या तुझी ही चित्र बिना लायसन्सची का फिरताय? पावती पाडायला सांग, नाहीतर जप्त करायला याची जोडी. अय्यो करा जप्त करा याची जोडी. अरे ऐक रे बो. अरे तो बाबा म्हणतो पावती भर आणि लागायच्या म्हणतो पावती भर. हे गजा. अरे याला होऊन पेला खाऊ नकस, नाहीतर अशी एक लाट घालील की एका लाटीत त्या अंडाच्या लुंगीत घुसशील. नको जी नको. माझी लुंगी सुटेल जी. तेल लगा के. मेरा भारत महान. अय्यो टुडो मत पेड़ा. अण्णा अरे देखील कोणा फुकड. अय्यो फुकट जी. अय्यो पैसे का तुझा बाप देणार जी. अय्यो असे जर मी फुकट वेडे इकले तर माझे छोटे छोटे 8 मुलं आहे जी. त्यांना मी काय खायला घालू? तेल लगा के. 8? अरे 8 होईपर्यंत तू काय झोपला होता की काय अण्णा? अरे झोपली असती तरी ही आता झाली कशी असती हो? अय्यो जागा होती म्हणून तर ही प्रगती केली जी. तेल लगा के. चला बाजूला हो, नाहीतर तुझ्या तिसऱ्याचा सामना करीन. तेल लगा के. मग मला देशील ना सांबार खायला? अण्णा तू सांबारात वडा बुडवतोस की इडली? अय्या तुला काय करायचं जी? जे खाणारे बसतील. अरे इडली मध्ये वडा बुडवता की इडली? अय्या
घे बाबा घे घे एक वडा घे आणि बस तिकडं मस्ती बाबाच्या कोपऱ्यात बाबा अय्यो नको जी अय्यो इकडे अरे अण्णा, अरे ह्यो आवाज कसला येतो रे? अरे काय आहे आपल्या गावात आज? काही कार्यक्रम तर नाही ना? मग मी तिथे जाऊन माझे चित्र विकतो बघ. अय्यो मला पण तिकडच जायचं जी आज आपल्या गावात लावण्यवती फुलवंती बाईचा तमाशा ठेवा लागला सरपंचांनी ते मला फुकट तेल लगा के अरे काय सांगतो अण्णा? अरे चल मग त्या बाईलाच मी माझं चित्र विकतो. अय्यो मी पण माझा वाडा इडली सांबार ऐकत जी मी येऊ अय्यो नको जी तू येऊ ना काय करशील तिथं आणि बाईचा डान्स बघून तुला तहान लागेल मग तू विहिरीत उडी मारशील तेल लगा के अरे चल बाबा, बस तिथं काही मागायचं नाही. शांत बसायचं लहान लेकरावाने. Fuera kata nanggal. अरे बापा रे. अरे माझे कमाल, माझे बाबा. नमस्कार मंडळी. मला का तुम्ही सगळे काही ओळखता. मी या गावातील एक नंबरचा माणूस, तोही सरपंचाचा राईट हँड माणूस आहे मी. रामकृष्ण हरी टुडुम ट्याड्याव. तू या थलपंथाचा एक नंबरचा माणूस आणि मी काय थलपंथाचा मी थलपंथाचा एक नंबरचा माणूस आहे या सरपंचाचा एक नंबरचा माणूस आहे. मी एक नंबर माणूस आहे या थलपंथाची थबली तामा अशी चुटकीची पुत्तू 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 सगळी कामा करून टाकतो आणि थांब आता सरपंच नाही आपल्याला असं मार्गदर्शन करायला लहान आहे मार्गदर्शन करायला येणार आहेत ते आता. तुझं चांगलं माहिती मी बोलताय का आणि काय रे तुमचं काय चालू आहे तिकडे? अय्यो आम्ही शिवाजी आणली वडा गाव ना तेल लगा के जी पुढे काय करायला इकडे? याला आंबट असते जी हे तिकडे घेऊन पळ इथून. अरे इथं आता सरपंच साहेब येणार आहेत आपले. अरे घ्या तिथं. चला काय बोलतोय बघ. अय्यो तेल लगा के हे क्या हो गया जी खाल्यानो तू काय येलं थमकता का रे मुले ती चांगला का तुझी तीच आहे तुझी तीच माणूस आहे बघा तिकडं अय्ये हम वडा भी देखेगा आणि बाईक डान्स भी देखेगा तू आता काऊन बोलतले लहान एकला खालका. मी दा पैदा नव्हता मामाईमध्ये चाललंच खाल्लं नाही म्हणून तावत होता बोलला झाला त्याला मी ताळतो तू मला तहान लागली आहे. 2 घोट दे ना मला प्याला. नाहीतर तुझी पोलीस कंप्लेंट करणार, तुला गोळ्या घालणार. मी आहे इन्स्पेक्टर विजय सिंग चौहान. देतो तुला 2 घोट अरे अरे सांगितलं होतं ना, सांगितलं होतं ना रे. गुपचूप बसायचं म्हणून. अहो अरे साहेब, अहो कालपासून माझ्या चित्र कोणी घेतलं नाही. अहो म्हणून म्हटलं घ्या तिथं. बाकी काय नाही बघा. अरे आम्हालाही बघू द्या की बाईचा डान्स. बघायचा ना मग तुम्हाला. आम्ही एका कोपऱ्यात रांगेत बसा तुम्ही. अय्यो हम इधर बड़ा दिखेगा आयला है आणि बाई का डान्स पाहायला पण आयला आहे तेल लगा के ठीक आहे तर मग. बसा तिथं. अय्यो इथं का जी अरे तिथंच बसा. आता साहेबांची एंट्री होत आहे. साहेबांची होणार आणि बाईची केव्हा होणार जी तेल लगा के अरे होईल होईल साहेबांची बाई. आले आले
साहेब आले. हे लेका मारा घाल म्हटलं डोळ्यात पुढे घालतोस माझ्या डोळे फोडायचा प्लॅन आहे काय तुझा अहो, साहेब, हात डिस्टर्ब होऊन गेले. हाना साहेब त्याला हाना. लय मुतलाय त्याला, हाना. का का मुतला कसा मुतला अरे मुतला नाही रे मूर्ख आहे तो आणि मी पण काय बोलतोय कुणास ठाऊक सून माझ्या नशिबात पडले काय माहित तर गावकऱ्यांनो शांत व्हा बघा या विक्रम राणेनं गावाचा कायापालट केलाय गावात रस्ते दिले वीज दिली हा ती गोष्ट वेगळी की रस्ते पहिल्याच पावसात पाहून गेले आणि वीज फक्त बिलात दिसते अरे घ्या तिथं. अहो साहेब रस्ते दिलेत पण रस्ते आणि संडासचा पैसा गेला कुठं? अहो रस्ता आहे काय घसरगुंडी काल तर खड्ड्यात माझी म्हैस पडली ती अजून वर आली नाही. अरे म्हैस खड्ड्यात पडली कारण ती आळशी होती तिला सांगायचं ना वर्कआउट अरे लय पैसे साहेब ते या पैसे मध्ये थकवून टाकते. आम्ही गावात 10 शाळा बांधल्या आता पोरं तिथं शिकणार नाहीत तर टिकणार आहेत अरे घ्या तिथून शाळा बांधल्यात पण छत काय भाई की हो शाळा आहे का स्विमिंग पूल? अरे पाऊस आला की पोरं वर्गात पोहायला शिकतात. अरे शाळा की स्विमिंग पूल आहे ते. गप्प करा रे या डुकऱ्याला ये इकडं. हे त्याला ना मैदानात या तुझ्याला काय धंदा वाशिवला? गावाला जातो, काय हाणला जातो? अरे खाल्या नाल्या काही मी सरपंच साहेबाच्या दुसऱ्याचा मग तू घेतला तसाच तुझ्या कामाचा असा कंदा फटक वाचाला. हे डुकऱ्या आले ताण लागले घेऊन गोटे की तुम्ही काही लाज आहे का बाबा? अरे एवढ्या लोकांसमोर गोट लागतो का मला? अय्या डोकऱ्या भाऊ द्या की ते एक पणानी शिवाची हो एकच हे घेतो. लगा ते. तेल लगा केली नाही एकच घेतो बाकीची मल्ली ठेवतो. अय्या मला पण देतो जी नाही नको. अहो सरपंच साहेब अहो तेवढा माझ्या संडासला दरवाजा नाही तेवढा माझ्या संडासला दरवाजा बसवणं द्याजी हो मी तुम्हाला माझा मेंदू वडा इडली देईन फुकटची तेल लगा के बरोबर सगळ्यांची कामं करणार सगळ्यांना खुश ठेवणार मी आहे ना कशाला चिंता करता फक्त येणारी निवडणूक मला बिनविरोध निवडून द्या मी शब्द दिला पूर्ण गावाला मी कशाचीच कमी पडू देणार नाही आणि आता खास आपल्या तरुण मित्रांसाठी लावण्यवती फुलवंती घेऊन आलोय आपल्यासाठी अरे बोलव तिला आता बोलतो फुलवंतीबाई हा फुलवंतीबाई ओ बाई अहो याची पत्त 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 रे बोबड्या अरे येत आहे काही माहिती ओळख करा मागे सका मग एवढं. बाई, याच्यामध्ये दिलासी चालतो. अच्छा अच्छा अच्छा. मला तसं वाटतं बाई तुम्हाला निघणी आठ सातून देऊ का तुझे आला इथं जिलेबी खायची लायक आहे का तुझी अय्या बाई अय्या बाई माझा वडा खाती वडा मेंदू वडा देऊ का माझा वडा ओय सुंदरी या गुन्हेगाराच्या नादाला लागू नको
चल माझ्यासोबत पोलीस चौकीत. मी पोलीस आहे. आपण लग्न करू. मी होईल नवरा, तू होईल नवरी. मग करू खेळू आपण चौरा गौरी. मग करू आपण डिंचाक डिंचाक. पण बाई एक काम करा ना, मला 2 गोट द्या ना. कसं बोलतो पाणी केव्हाचा मागतोय, कोणी देत नाहीये. आई तुला शिवाची दिली ती मगाच लय सुंदर दिसतो बघा. तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला खायला तिथून देईन. आपण मस्त चित्र बघू. अरे हो, सगळे एकापेक्षा एक नाटक आहे. कुणी म्हणताय तितर का, कुणी म्हणताय वडा का. सरपंच साहेब सांगा की यांना काही केवढा त्रास देऊ लागले मला. रे उंदरांनो, सारखा मागे. बाई तुम्ही गाणं चालू करा. डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैना मी मुंबईची सायबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफड्या जीवाची सायबा हे डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैना मी मुंबईची सायबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफड्या जीवाची सायबा तुम्ही बसला का बघते सायबा तो दिसला मला आल्या सायबा त्याच्या नजरेला आग गेली दिल्याचा वास तुझ्या अंगाला भेटला सायबा राघू पिंजऱ्यात आला 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 राघू बसला दुनियेला धसका झटका त्याचा झटका लागतोय आम्हाला चसका बसला त्याचा धसका बसला दुनियेला धसका झटका त्याचा झटका लागतोय आम्हाला चसका त्याचा बसलाय प्रेम बघा सायबा तो करणार प्रेम बघा सायबा त्याचा ठेक्यावर फक्त आला दिसला की ठोका असा फायर ब्रँड माझा सायबा राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आई रे तुझा प्रसन्न झाला जी बाईचा डान्स बघून जोर जोर जोर. मी जनताचा आवाज येतोय. कोण कोण कोण? 5वा गेला, 6वा गेला. अरे अरे आपला रे सालेला आकडून द्या. माझ्या अंगावर येतो काय? अरे कुणाची हिंमत नाही माझ्या समोर उभं राहण्याची. या गावचा एकटा सरपंच आहे मी. या गावचा एकटा राजा मीच आहे. जो कुणी मला अडवा येईल त्याला हातपाय बांधून मी विहिरीत टाकतो. आजपर्यंत एकही वर आलेला नाही. मीच आहे या गावचा अभिषेक सम्राट. तो मला मिळेल तो माझ्या विहिरीत चढेल. सरपंच मी जागा शिल्लक आहे का? मला तिथं पोहायचंय. Dia नको आवडी दाखली घेऊ बरे कोणाची एंट्री आला प्रेम चप्पल आहे ना
Masyado makandas ng puter yan naman yun. हो सरपंच साहेब तुमची कीर्ती एवढी वाढली की शेजारच्या गावातली कुत्री सुद्धा तुमचं नाव घेऊन विचारत नाही. ती अशी नीता. काय लावलं रे? अहो आपल्या थायापैकी लयच थकली आता माझं लगीन फुलंतीबाई सोबत लावून देणार नाही ते ऐकी नाही सरपंच साहेब. घाबरा आल्या पण बघितलं का अशा आई पण बोलतो अरे तुला बघून फुलवंती विष खाईल रे. या. जाऊ दे. नागेबाई. चला. मी गावाकडे जरा नीट लक्ष ठेवून जा. लक्ष एकदम नाही आमचं. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आमचा पाठ आणि रात्री दोनच चालतो गावाले. माझ्या पप्पाच्या गेली नाहीस का तू कॉलेजला? हो पप्पा निघतेच आहे पण मला थोडे पैसे पाहिजे होते कॉलेजची फी भरायची आहे ना. जेव्हा बघा तेव्हा पैसे पैसे काय झालं नाही का? आता तुला काय माहित हे पैसे कमवण्यासाठी मला काय काय अरे काय काय कष्ट करावे लागतात ते. अगं या राणीला स्वतःला शिजवून या गावाचं नंदनवन केलंय. नंदनवन कसलं म्हटलं या गावाला तुम्ही नंदनवन केलं आहे. या गावात विष येते कधी आणि जाते कधी हे फक्त महाविक्रमच्या देवालाच माहिती आहे. अहो काल रात्री तुमच्या ग्रामपंचायतचं पाळलेलं डुक्कर एका माणसाच्या घरात घुसलं तर तो माणूस त्या डुकराच्या समोर हात जोडून उभा राहिला. त्याला वाटलं त्या डुकराच्या मागून सरपंच साहेबच आपल्या घरी जेवणाला आले की काय. एवढा तर आपल्या गावामध्ये लाईटचा दुष्काळ पडलाय. नरेंद्र गावात वीज नाही कारण लोकांना चांगल्या बघायची सवय लागली. निसर्गाच्या सानिध्यात राहावं म्हणून मी मुद्दाम डीपी जोडून दिली. काय मुद्दाम जोडून दिले. तुमच्या युद्धाचा गप्पा तर भरपूर झाला म्हटलं सरपंच. आता जरा मला हिशोब द्या. कसला हिशोब? सांगा त्या स्वच्छता योजनेचं काय झालं म्हटलं. तुम्ही कागदावर बसच्या संघात बांधल्या पण गावात अजूनही लोक सकाळी तांबे घेऊन रॅली करतात म्हटलं. अरे संडास बांधलेत कुठे साहेब स्वतः संडा खाऊन बसलेत. तोड सांभाळ बोल. साहेब संडास खात नाही तर संडासाचे पैसे खाणार. अरे तेच म्हटलं मी संडास खातात म्हणजे संडासचे पैसे खातात. अरे साहेबांचे सगळे पैसे संडासचे साहेबांच्या पोटात गेले म्हणून तर त्यांचं पोट असं संडासच्या टाकीसारखं टम फुगलंय. अय्या नरेंद्र बाबू हवे संडास तर बांधलीची पण संडासला दरवाजा लावायला विसरले सरपंच. काल एका माणूस असा संडासामध्ये बसला होता तर बाहेरून लोक जात होती तर लोक म्हणतात कशी बाबा काय चाललंय आतजी. तर एक भाऊ म्हणतो मग कसा सरपंचाचा विकास बघतोय जी तेल लगावते. नरेंद्र अरे संडासला दरवाजा नाही कारण गावात पारदर्शकता राहिली पाहिजे आणि कुणाजवळ काय गुपित आहे हे उघड्यावर आलं पाहिजे. पारदर्शकच्या संडासात नाही ग्रामपंचायतच्या हिशोबात दाखवायचा. पण लोकांना बसायला चांगली चावली आहे सावलीला झाड नाही पण तुमच्या वडार मात्र 24 तास एसी फिरतोय म्हटलं. नळाला पाणी येत नाही पण तुमच्या 24 तास फवारा नाचतोय. जास्त बोलू नको. आमच्या सरपंच साहेबा नाही ना या गावातल्या बायांची बॉडी अशी फित्तर आली पाहिजे म्हणून नळाचं पाणी बंद केलं. का केलं तर बायांना रोज सवय झाली पाहिजे नदीवर अंदाज येऊन द्यायची नदी पाणी येण्याची. एवढे आमचे सरपंच साहेब एक नंबरचे विचार झाले. स्वतः बॉडी फिट केलेला स्वतःच्या नळाचं पाणी बंद करतील का सरपंच. स्वतःच्या नळाला तर हत्तीचा स्टोन सारखी धार येते आणि गरीबाच्या नळाला मुंग्या सुद्धा नाही. बोल तू बोल मी आहे तुझ्या पाठीशी. सरपंच पाठ करा तुमच्या गप्पे.
आम्हाला पाठिंबा द्या, नाहीतर तुमच्या विरोधात उभं राहून आम्हाला निवडून यावं लागेल, हे लक्षात ठेवा. गावाला आता नवीन आणि स्वच्छ चेहऱ्याची गरज आहे. तुमचा भ्रष्टाचार खूप झाला आता. आजवर तुम्ही या गावाला खूप लुटला. तुमच्या विरुद्ध बोलायला कोणी उभं नव्हतं, पण आता हा नरेंद्र उभा म्हटलं, हे लक्षात ठेव. मी निवडणूक लढवणार आणि निवडून सुद्धा येणार, हे लक्षात ठेव सरपंच. अरे कितीही बोंबला तर आमचे सरपंच साहेबच निवडून येतील. नाही येणार, आमचा नरेंद्र निवडून येणार आहे. सरपंच साहेबच येतील. बाळान आम्ही लोकांना कोंबड्या आणि बाटली देतो, तुम्ही काय देणार? अरे कोंबड्या आणि बाटली तुम्ही लोकांचे मत विकत घ्या, पण लोकांच्या काटाचा संताप थांबवू शकणार नाही. हे उघड्याचे संडास, या अंधार आणि भ्रष्टाचार, हे सिंहासन मी तुमचं हलवणार आहे, लक्षात ठेव सरपंच. सिंहासनाला ताकद लागते ना गंगा. तू अजून बच्चा आहेस, रक्त गरम आहे तुझं. तुला अजूनही सांगतो, माझ्या वाट्याला येऊ नकोस, नाही तर तुला माझ्या विहिरीचं पाणी कसं लागतं ते कळेल. अरे तुझ्या विहिरीचं पाणी आता कडू झाले सरपंच, आणि त्या पाण्याची चव तुला सुद्धा लवकरच कळेल. तयार राहा निवडणुकीसाठी, तयार राहा. आणि हो, तुझा भ्रष्टाचाराचा पुरावा मी लवकरच जगासमोर आणणार आहे. अरे जा, नरेंद्र, भेटू मैदानात. अरे भेटू. फक्त पाच मिनिटे असला. तुला नाही पाटलं ना तर ना विजय सांगणार नाही. अरे जा, आणि स्वतःच्या पायावर उभा राहून दाखव. पायाला थाकतो. अरे अरे, या कुत्र्यांच्या हातात कोणते कागद लागले ते बघा. मला ती फाईल पाहिजे. त्याच्या मागावरचा सोडू नका चालेला. एक थायब. चांगले. पाणीदार कोणी पाण्याले तुमच्या आडी आणायला शिकत. नरेंद्र, अरे हेच बघ, हीच ती संडासची पाईप. हेच बघ, पूर्ण 500चे 500 पेपर आहेत. अरे कागदावर गाव हागणदारी मुक्त झालंय, पण लोक सकाळी सकाळी अजूनही लोटापर्यंत घरात फिरतायत म्हटलं. ही फाईल एकदा उद्या तहसीलदारांच्या टेबलावर गेली की या सरपंचाची रवानगी थेट कोथळीत होईल. नरेंद्र, ही फाईल म्हणजे या भ्रष्ट सत्तेचं मरणपत्र आहे, आणि मरण समोर दिसलं की हा सरपंच कुणाचाही बळी घेऊ शकतो. खरं आहे ते पण. सरपंचाचे पाण्याला कुत्रे, लाल्या आणि हऱ्या आपल्या मागारच असतील, जरा जपून. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आता मी नदीच्या काठी जातो आणि तिथं कोणी बसलेलं दिसतं का त्यांचे फोटो काढतो पुराव्यासाठी. ठीक आहे, तू थांब इथं. प्रिया, तू ह्या वेळी निवडणुकीच्या कामात तुला तुझ्या प्रियाचा विसर पडला की काय? किती वेळ झाला मी झाडामागे लपून तुझी वाट बघते, तू तर पुस्तकातच डोकं खुपसून बसला. अगं पण आता अंधार पडलाय, तुझे पप्पा बघतील तर इथं राडा होईल. हातीवरच तर माझ्या पिसळलेल्या आहे. मला एकदा सरपंच होऊ दे, मग 2 तासाच्या गजरा तुझ्या घरी लग्नाला मागणी घेऊन येतो. वडिलांची भीती वाटते, पण या प्रियाच्या काळजाचं काय? तिला बघितल्याशिवाय मला जेवण जात नाही. हे बघ, लोकांना जर माहिती पडलं की ती संडासची फाईल मी कपाटातून चोरून तुला जर दिली तर ते मला नाही सोडणार आहे. पण तरी मी तुझ्यासाठी हे प्रेमाचे लाडू चोरून आणले. लाडू नको प्रिया, तुझं हे धाडस बघून माझं पोट भरलंय ग. काल मी तुला भेटायला तुझ्या घरी आलो, तू माझ्याकडे एक नजर ढुंकून सुद्धा बघितलं नाही.
घे ना हा लाडू. किती रिस्क घेऊन राहिले तुला काय माहिती. हो का मला हा लाडू पाहिजे. मेघानो वृक्षानो मेलिनो कळनो फुलानो मेलिनो कळनो फुलानो तेरे भी चुप मेरी भी चुप कोणाला काही सांगू नका. कबूल 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 निसर्ग राजा सांगते. गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे. 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 निसर्ग राजा पाहिले परी ते फुल्याने डोळ्याते शोरे हसले हसले ते मोठ्या चोऱ्याने. कळले न तुझ्या त्या ओठाने. ओठन हलले शब्द न जुळले. ओठन हलले शब्द न जुळले. थोडे चुकले रे कुणी माझ्या मनात लपले रे. 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 निसर्ग राजा सांगते. का चालत तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना. काय छान दिसतंय काय हे रूप भिजलेलं. आणि ते पहा काय तुमचं मनही भिजलेलं. कशाला प्रेमान 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 प्रेमान. काढलं ऍक्शन चुकल्यावर. अरे वर झाकलं. हो नाटक करता काम. हा लाडू बरोबर मला एक गोड करून मिळेल का? ए, या माणूस आहेत का सैतानाचा अवतार? अरे इथे काय करतोय? अहो मी माझं काम करतोय. चित्र पकडतोय मी. तुम्ही तुमचा कबूतर सांभाळा. इकडे सरपंच तुमच्या नावाने आरडाओरडा करताय आणि तुमचं इथं आहे कुटरगू. आता लाडू मला द्या. तेव्हा बाय लय भूक लागली ना बाय. पोटात माझ्या असं कावडीने कवच्या भाकर बोकायला लागला. तेव्हा थांबा लव्ह स्टोरी मध्ये क्राईम बसलाय. ओय साहेबांची पोरगी नरेंद्रला पळवून नेणार का. हे नरेंद्र तू तर बाई स्वतः साहेबाची पोरगी शोधून काढली. मी साहेबाकडे कंप्लेंट करणार. नरेंद्रने मारला साहेबाच्या पोरीवर टाळला. आता गावावर वैन टाळला. अरे गजा तू काळाला बोट लावून इथं कशाला आलाय? अरे मी अंडरकवर ऑपरेशनवर आहे. आता इथून मुंजा आणि कवट्याची भरात जाणार आहे. म्हणून मी ब्लॅक आणि व्हाईट होणार आहे. डुकऱ्या मला 2 नोट दे ना. हा लाडू काय कोणला खातोय. तुझे काही लाभ का बाबा. कोण बोलतो तुझ्या पडल्यात चक्की झालं तुला बया. ए गप्प बसा. कुणीतरी येतोय बघा. ते बघा त्या झाडातून दिसतंय का. अरे लाईटचा उजेड दिसतोय का. दिसतोय दिसतोय. नरेंद्र नक्कीच नाड्या आणि आऱ्या असतील.
आपण इथून निघूयात नाही सर उद्या गावात आपली बातमी लागेल. हो हो चल. या तुम्ही इथेच लपा आणि या दोघांची अशी जिरवा की त्यांना आयुष्यभर अंधाराची भीती वाटली पाहिजे. दादा मी आता इथं मुंजा म्हणून बसतोय त्यांना असा चिरवतोय की त्यांचे दात त्यांच्या गचातच पाडतोय. आणि मी कवट्या बोलतो मायकाच्या चट्टीचा धबधबा व्हायला तर नाव डुकऱ्या सांगणार नाही. घ्या तिथं मेरा भारत महान हरे कृष्ण हरे राम तुडून केडाव तुडून केलो सेकंड लाईट बंद करणं हे झाले माणसाचं जाणं हे झालेलं आहे. हो रात्री जाऊ देणार नाही रे. व्हिडिओ बंद करून घेतो आवाज येत नाही. होय बाय इथले मागं इथले कपड्यात त्याच्यासोबत आपली प्रिया बीबी बी आहे. अरे मी माझ्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी या अपघात या थंडीच्या आम्हाला त्या उद्या डोळ्यांनी तुला तुझ्या निघता ना आले थाल्या आता सरपंच आले काय थांबू म्हणजे लय भीती वाटते बाप्पा. आले थांब ते धाले म्हणे का धाला उठून जा आता उद्या बसला तो असं नाक चालतो अशी मुंदी घालतो अशी खतरनाक समजलं का तुझे कवत्या म्हणतात तिने कवत्या. आपण सरपंचाची माणसं शिंगम शिंगम मी आहे तुझ्यासोबत घाबरू नको. अरे मुंजा जर कधी माझ्या समोर आला ना त्याला मी असं इंग्लिश मध्ये चिठ्ठी वाजवून आले बाबा लय मस्त चिठ्ठी वाजवते. पाया करतो रे बाबा आता तुम्हाला जिवंत तुकडे करून खाता. अगोदर थांबा थकेलं खाना तर तुटले तुटले तळून खाना. कॉमेडी करतोय कॉमेडी. अहो मी खायबांता माणूस मला ठाऊ नका. अहो माझं मात लय तोलू हाय लय तोलू हाय.
मला लदीन करायचं आहे, माझं लदीन झालं नाही. अहो तुम्ही या नाण्याला खा, याचा लदीन झालाय. हा लहानपणापासून काजू, बदाम, पिठ्ठा, ते तूप, दावणान तूप असा चांगला तयार आहे, मोठ्या घरचा आहे. मी भाकर खाऊन तयार खातो आणि थोडे म्हणजे अहो दादा येता गेले था येतं लगीन वहिले याची बायको नव्हता काय संध्याकाळी फोन तुलून या धली. 8 वाजले की तुलून या धली. 10 वाजले की तुलून या धली. इतका थंडा याच्यामध्ये गेले था ते कसं तरी बोलून नाही दे बाबा. अरे माझ्या गाड्यात आला बोला लागू. अरे खोटं बोल नको तू. नाण्याचा आवाज चालू मी म्हटली भागोदरी ओम स्वाहा. आम्ही तुम्हाला आता कट्टा खाणार. तुम्ही लोकांचे पैसे खाता ना, आता तुमच्या आता आम्ही खाणार. साहेब कवट्या साहेब, अहो तुम्ही हाऱ्याला खा. अहो चालू लगीन पण झालं नाही, लईच कवळा आहे तू. हो घरी बायको वाट बघते हो माझी. नाल्या दाबाता बायतो वाट बघते, दाबाता बायतो वाट बघते. काय म्हणते घरी जातो तुझ्या जरा उठून बघ ना. चड्डीत पाऊस पडला बाबा. आता तुझ्या चड्डीत पाऊस पडला मी तो पिवडी. आम्हाला तुमचं गाडीच पाहिजे. आता काय खातू मला लगीन चालायचं दे फुलांची बायको. पडले साहेबांचे पाय ए, चालणार झाले. आता शिकार होणार. मस्तोय मी. 1 मेला, 2 मेला, 3 मेले. मजा आली का? हा? मजा आली का त्या? मेरी जान. अरे गजा आता पण खरोखर चाल लागली. चल तुला पाणी पाचतो आणि माझी भाकर मंदाची इरण झाली. तेव्हा तुला भूक लागली ना बापा. ते पोरगे कुठे गेलं ते मी दिसून आलं नाही मला. ते मटनचं मागणं आलं का? तुला काही लागतं का मागणं तुम्ही? मटन पाहिजे तुला? मटन लय खराब झाला बाबा तू. बंदे ए फुलवंती आहे रे. अहो सरपंच तुम्ही कवा आला? नाही आता चालू फुलवंती.
या गावच्या पोरांनी माझं डोकं गरम करून टाकलंय. माझ्या विरोधात कटकारचा रस्ता आहे. बरं रे जावळे, आज मस्त तुझ्या हातचा एक प्याला पास आणि मस्त भक्कडवाज लावणी होऊन जाऊ. सरपंच, अहो तुम्ही तर गावचे राजा आहात. जरा सब्र घ्या. मी कुठं तुमच्या शब्दाबाहेर आहे. तुम्ही राजा आणि मी राणी. पण सरपंच, तुम्ही मला कायमचा वाण का घेऊन नाही जात? मला नेलं असतं ना, पण मला एक पोरगी आहे ना. एकदा का तिचं लग्न झालं की तुला भाड्यावर घेऊन जाणार. अगं तिची माय सारखी आहे झाली. तिचा जन्म झाला आणि 2 वर्षातच ती गेली. एकदा का तिचं लग्न लावलं की तुला पट्ट राणी म्हणून भाड्यावर घेणार. खरंच? येणारच. मग ऐका तर. काय भाऊराव, लक्ष्मी लय डेंजर प्रकरण आहे राव. होय, हाय हाय डेंजर आहे. चलता आम्ही चल. सोडुनी पाठीवर मोकळे नकळत ये कुठून ती धुंद मोगरा आस म्हणती दरवळे वळून पाहते हसून लाजते हृदय आज होई काकुळे. राधिका, 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 अगं छान नाटक. साहेब काय जमलो बाबा, काय जमलो. काय झालं? रंगा संग काय टाकताय? अहो काय झालं काय सांग. आता त्या मुंज्याशी कुस्ती घेऊन आलो मी. मुंज्याशी कुस्ती काय डेंजर काम केलं मी. तो मुंजा होता ना घराचा, अरे त्याला असा चितपट केला. घाबरत नाही, असा धरला धबाधब धबाधब दिला. अहो साहेब तुम्ही काय सांगता. तो चौथ्या माथाले ना असा धरला मी दिला. असा चांगलं नाका धरला. असा गलो 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 फिरला. चत्ता जेव्हा थल पडला हात पडला. काही डेंजर माणूस होते ते, पण आम्ही घाबरलेच नाही. मुंजा म्हणत होता साहेब मला सोडून द्या. लय दया केली, लय पाया पडत होता माझ्या. मी घाबरलोच नाही. म्हटलं जा. अरे मी पुन्हा गेला रवला. अरे आता मी माझ्या नातवांना सांगणार की मी मुंजेशी कुस्ती केली म्हणून. अरे तू तर त्या नाताले सांगणार. मी माझ्या वनाच्या बायकोला सांगेन की मी कवट्या सोबत कुस्ती खेळली. त्याला वागलं. हो अरे सोडा. कोण नरेंद्र आहे ते विजय सापडले का? साहेब
तुमच्याशी भांडता भांडता तो विजय आहे ना त्याच्याकडे काहीतरी जाड अशी फाईल होती. साहेब तिथं आपली प्रिया बेबी सुद्धा होती. काय सांगतोस? मी अंधारात पाहिलं माझ्या डोळ्यांनी. साहेब त्या नरेंद्र सोबत त्यांचं काहीतरी पप्पी दे पावलं चालू होतं. काय सांगतोस काय? अहो साहेब मी तर त्याला होतं बोलू माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. रामखोर लेखाचे या तू माझ्या दुश्मनासोबत फिरतेस आणि ती फाईल विजयकडे आहे का? म्हणजे विजयच खरा साप आहे. अरे अरे आताच्या आता जा आणि त्याला उठून विहिरीपाशी लावूया. आताच त्याचा गेम संपवून टाकतो. मला जो नडतो तो माझ्या विहिरीत चढतो. यस बॉस आत्ता जातो. आत्ता घेऊन येतो. लवकर येतो. गेले का? आता सरपंच गेला. आता फक्त तू आणि मीच. फुलवती तू माझ्याशी लग्न कर. मी तुला रोज हिंदी सिनेमा दाखवायला घेऊन जात जाईल. अरे तू काय तोंड आणणार बोलवती माझी आहे माझी बाई माझ्याची नदीन तला. मी रोज बैल गाडीत घेऊन तुम्हाला लहानातला असा उत खायला देऊ. तुमचं लगीन नंतर करायची. अय्या बाई तुम्ही ह्या गोबड्याच्या नांदाला नका लागूची. तुम्ही माझ्याशी लगीन करा. मी तुम्हाला जेवण नाही बनवू देणार की. मी तुम्हाला रोजच्या रोज मेंदू वडा सांबार इडली खायला देणार की. तेल लगा के अय्या तुमचं आयुष्य एकदम फायसी करून टाकी ना. तेल लगा के ए वडा सांभाळा बाजूला हो. फुलवंती तू या फास बांध्याची राणी. तुला मी रोज तिथून खाय सशाचं मटण लिंबू पिळून. ह्या दोघांना तर स्वतःच्या चपला सांभाळता येत नाही. हे तुला काय सांभाळणार? अरे आम्ही तर काय वडापाव खायला आलेत का काय? अय्या तुम्ही खायला असता तर टोपली घेऊन आला असत जी. झाला असत जी. अरे फुलवंती माझी हाय. मी तिला माझी बायको बनवणार. हो बाई माझा तुमच्यावर की नाही लय फिल्म आहे. लय फिल्म आहे बाई. तुम्ही माझ्या स्वप्नात काय जॉब करतात? बाई तुम्ही माझ्याशी लग्न करा. अय्या बाई जेव्हापासून तुम्हाला मी बघितलं तेव्हापासून माझा वडा गरमच असतो जी. तेल लगा के बाई तुम्ही घाबरू नका. याच्या नंतरला बिलकुल लागू नका. तुम्ही मी तुमची थकली कामं करीन. तुमचा स्वयंपाक करीन. तुमची नुकली धुईन. तुमची भांडी धुईन. हा बाई तुमची मी अय्या हारा भाग माझी सकाळी शेतीत झाली होती ते पण धुवून देतात. अरे तुझ्या इडली थांबाल का? बसल एकांनो. अरे या हऱ्याची बोली दुसऱ्याची शकुली जोडी सारखीच 2 वर्ष नाही टाकली तरी वाकडी राहणार आहे. अरे घे तिथं
अरे मला गावात भाकर मागून खावी लागते. मला स्वयंपाक करायला बायको पाहिजे. अय्या माझे 8 मुलं, एक स्वयंपाक करायला आणि एक पोरायची दुई ना जी. तुला भूक लागली अशी ना बाबा. माहिती. थांबा, गप्प बसा सगळे. काय कुठे अडके बांधताय? अय्या बाई माझा जीव कसा वड्यासारखा पडे 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 पडे. अय्या बाई बाई तुम्ही सांगा की आला हो. अरे हो आता बाई माझी आहे. अय्या बाई. कुणी वळवळ करू नका. पोलिसांनी तुम्हाला चारी बाजूने घेरलं आहे. अय्या कुकुना कुकुना गिरे. सगळे चोर आहे, लुटारू आहे. मी सगळ्यांना गोळ्या घाली. मी आहे विजय सिंग चौहान. बाई, या की 2 गोल. माहिती होय. अय्या अरे वक्की बाजू लागी बाई मेरा अन्नाची असती. अय्या नाही रा. अय्या बाई माझी असती. बाई तुम्हीच सांगा मी कोणाचे आहे? थांबा, गप्प बसा सगळे. काय कुठे अडके बांधताय? मी काय कुणा एकाची नाही, मी कलेची आहे. चला तो बसा खाली गुपचूप. हे काय नाही मग एक अर्ध गाणं होऊन जाऊ दे. अय्या गाणं नाही हिंदी गाणं कसं दिसतं का मला जी. अय्या बापाजी तुमच्या कशाला मोडू? ऐका, खाली बस. तुला तक्रारशी पाहून तू तुला वाचला तू तुझ्या कोणा सांगाल तर कुठ्या पर्यंत एवढं जिंगाला कला कला असं करतो तू. नाही बाबा विद्या ते बोलतो तर दिली दिली जिंगाला कला कला जिंगाला कला लय भरली ते आता खून होणार. गाव लुटणार, मी पण लुटणार, तू पण लुटणार, सगळ्याच लुटणार.
बंद करणार आहे कोणी कॉमेडी करणार साला ह्या सरपंचाने तर संडासच्या खड्ड्यातून सोन्याच्या विडा काढल्या. एवढा भ्रष्टाचार. अरे भ्रष्टाचार करायचा तरी किती. सरपंच हा भ्रष्टाचार नाही तर हा माझ्या गावाच्या नशिबाला लागलेला रोग आहे. पण आता हा रोग मी भस्म करणार आहे. एकदा फक्त एकदा ही फाईल तहसीलदार साहेबांच्या टेबलावर पडली की सरपंचाच्या गळ्याला फास लागणार आणि सरपंच तुला मी लवकरच संपवतो. किती किती दंड चालले आता. अरे हा विषय बघ आपल्या साहेबांची काही सांगतो आणि बस नाही तो ते सगळ्या माझं कालिदाचं धुटकीवाणी टाकू टाकू त्याला थोडसा रसा बोल. अरे आपण डायरेक्ट असं बॅक करू विहिरीत घेऊन जाऊ ये तिकडून असं तुझ्या सोबत ही तुझी फाईल आहे ना ही अंडरग्राउंड होईल ती लपून ठेव रे. काय विजयराव कशा वाटतं आमच्या संडासच्या फायदे. आमचा सिंहच नारळाला निघाला होता ना. अरे छा तुझा सिंहासन. अरे ते सिंहासन नाही अरे पापाचं मडकं आहे ते. अरे तू दंडाचे पैसे खाल्लेत पण सरपंच पण माझ्याकडे असलेली फाईल तुझा पुरावा आहे रे. अरे तू मला मारशील पण एकदा काही कागद बोलायला लागले ना तर तुझं काही चालणार नाही हरामखोरा. अरे तुझी खुर्ची ही ग्रामपंचायतच्या बाहेर सोडण्यात जाईल. एकदा माझे हात सोडून बघ हरामखोरा. अरे दोन तीन जण मिळून मला बोलतात. एकदा सोडून बघ दाखवतो तुम्हाला. हे विजय कसले पुरावे आणि कसली लोकशाही. या गावच्या लोकांची नस माहिती मला.
माणसं आहेत. 5 वर्ष यांचा बाप बनून हे गाव लुटलाय मी. आणि निवडणुकीच्या आदल्या रात्री 500ची नोट आणि एक बाटली दिली ना तर हीच लोक माझे तळवे ताणत येतात. यांची मतं मी खिशात घेऊन देतो. हो का? अरे तुम्ही गरिबाच्या लाचारीचा फायदा घेताय. पण एक लक्षात ठेव सरपंच, अरे हा गरीब जेव्हा पेटून उठतो ना तर तेव्हा सोन्याची ताटा सुद्धा उलटी करतो हरामखोरा. अरे तुझी ही बाटली आणि कोंबडीची सत्ता एका रात्री तुडीला मिळेल. त्या हातांना मी दारूची सवय लावली, त्यात माझ्या विरुद्ध दगड उचलायला विसरले. अरे ही जनता म्हणजे माझ्या अंगातली कुत्री आहेत. अरे मी आती टाकली ना तर शेप घालवत येतात. 5 वर्ष मी काय केलं याच्याशी यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त एका आपला झिंगाट आणि पैसा पाहिजे असतो आणि तो मी पुरवतो. आमच्या साहेबाला लोकशाही शिकवू राहिला का? हो का? तू समोर आहे माझ्या हातवर, मग दाखवतो तुला लोकशाही कशाला म्हणतात ते. साहेबाच्या वाड्यावरच्या कोंबड्या सुद्धा निवडणुकीच्या वेळी अशा रुबाबात फिरतात आणि त्यांना माहित असत अरे साहेब अख्खं गाव विकत घेऊ शकतो म्हणून. आले नाल्या अहो हा इजाले स्वतःला छान समजतो. आले साहेबाच्या विहिरीत पाणी नाही म्हणे, पाप भरलाय म्हणे नदी पाप. आता याले थाल्याले आपण इलीत टाकू मग त्याला विचारू त्या इलीमध्ये पाणी हाय की पाप हाय. पाप एकदा हात सोड मग दाखवतो तुला विहिरीत काय भरले, पाप की काय. अरे तू गप्प बस. साहेब आता या विजयाला काय करायचं? याला आता विहिरीत टाकू, त्या मुंजाचा पीए बनवून टाकू आणि नेते याला नोकरी देऊन टाकू तिथं विहिरीमध्ये. अरे हा भ्रष्टाचाराचे भाषण जिथेही देत बसल. अरे साहेबांच्या नावानं बोंबलत बसल. अरे कुत्र्यांनो, तुम्ही कितीही विरोध करा, अरे ज्या विहिरीचा तळ जितका खोल आहे ना तितका खोल खड्डा तुम्ही स्वतःसाठी खणताय. विक्रम राणे, आज तुम्ही मला संपवाल पण उद्या या गावातला प्रत्येक तरुण विजय म्हणून उठून उभा राहील आणि तो तुझ्या छाताडावर नाचेल. पुढे झाला ही फाईल आणि हा विजय दोन्ही याच्या मातीत काढले गेले पाहिजे. अरे अरे उचला त्याला, हा जास्तच बोलायला लागलाय. सोडा मला सोडा रे. अरे याला सांगा विहिरीत मत मागायला लोक येत नाहीत, ते फक्त यमराज येतो. यस साहेब. चल चल आर्या. सोडा रे. खात्री करूया याला. सोडा मला. चल. सोडा. अरे जो मला नडला तो ह्याच बाकीत सोडला. इथं फक्त आपणच राहणार. आज पण काल पण आणि उद्या पण. काळजीच करू नका आता. अहो साहेब, मी उद्या आता गावात बोंबाबोंब करून टाकू हऱ्या की विजय रात्री दारू पिऊन कुठेतरी गायब झाला म्हणून. अरे मी या गावातल्या सगळ्या लोकांना सांगीन की त्या मालावरच्या कवट्या माखणारे त्या इजाले थावून टाकला म्हणून. अरे संपला तो आता. आता विक्रम राणेचाच विजय होणार. होणार म्हणजे होणार. सरपंच, कोंबडी आणि पैशाने तुम्ही मत विकत घेणार, पण आता हा येडा तुमची आबरू विकत घेणार आहे. 1 मेला, 2 मेले,
तीन मेले, आता राजा मरणाची वेळ आली आहे. मी आहे इन्स्पेक्टर विजय सिंह चौहान. अब करूंगा तेरा एनकाउंटर. चोर आले, पोलीस आले, पळा. कढी नाट्यरसिक हो, नाटकाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग झालेला आहे. थोडीशी देणगी पुकारायची राहिली होती, मी आपल्यासमोर सादर करतोय. भागवत तर्फे जवळा 100 रुपये, विलास जगन्नाथ पायगवान वाकोद वडगाव 501 रुपये, विठ्ठल उगले 100 रुपये, रघुनाथ मुकुंदा पाटील श्री गजानन संगीत नाट्य मंडळ यांच्याकडून 100 रुपये. रघुनाथ मुकुंदा पाटील 100 रुपये, श्री गजानन संगीत नाट्य मंडळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आत्माराम बोरशे 100 रुपये, अमोल दिगंबर आहेर यांच्याकडून फुलवंतीच्या पात्रासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अमोल आहेर यांनी जी मला 100 रुपये दिले ती मी माझ्या कंपनीला अर्पण करते. प्रियाच्या पात्रासाठी सुद्धा अमोल आहेर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हे जे अमोल मामांनी मला पैसे दिलेत ते मी माझ्या कंपनीला आणतो. बंद करू आहे, बंद करू विचार घालतं पण नाही म्हणते.